नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण। आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी, सुखाचा आणि समाधानाचा जावो अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओची सुरुवात करते। मंगळवारच्या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे। इंग्रजी नववर्ष 2026 ची सुरुवात झाली असून या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक योग तयार झाला आहे। कोणतेही शुभ कार्य सुरू करताना प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण आणि पूजन केले जाते। आपण जे काम हाती घेतो ते निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, त्यात कोणतेही अडथळे, संकटे किंवा अडचणी येऊ नयेत आणि कार्य यशस्वी व्हावे यासाठी गणपती बाप्पांचे आवाहन केले जाते। म्हणूनच गणपती उपासनेसाठी चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते। 2026 वर्षात प्रथमच संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे आणि हा योग अत्यंत शुभ मानला जातो। गणपती बाप्पांना सृष्टीचे निर्माता आणि कर्ता मानले जाते। ते बुद्धी आणि ज्ञानाचे देव आहेत। या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची भक्ती केल्याने व्यवसायात तसेच करिअरमध्ये प्रगती होते। जर तुमच्या जीवनात सतत अडचणी येत असतील तर या संकष्टी चतुर्थीपासून व्रत सुरू करू शकता। या दिवशी व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थींचे पुण्य मिळते। तसेच जे लोक दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे ठरवत असतील त्यांनी या नववर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीपासून सुरुवात करावी। या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात। श्री गणेशांना संकट हरणारा मानले जाते, त्यामुळे त्यांच्या पूजेमुळे जीवनातील अडथळे नाहीसे होतात। या व्रतामुळे घरात सुख, समृद्धी येते, धनप्राप्ती होते आणि व्यवसायात वाढ होते। तसेच आईने हे व्रत केल्यास मुलांची उत्तम प्रगती होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विशेषतः मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात, कारण गणपती बाप्पा बुद्धी आणि ज्ञानाचे अधिष्ठाता आहेत। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पूर्ण उपवास केला नाही तरी चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी हा दिवा जरूर लावावा। हा दिवा लावल्याने मुलांचे दोष, अडचणी, संकटे आणि अडथळे दूर होतात। त्यांना अभ्यासात, नोकरीत आणि व्यवसायात यश मिळते। तसेच त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। हा दिवा कुठे, कसा आणि कोणत्या वेळी लावायचा याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल। तसेच लाईक बटनवर क्लिक करा। चला तर मग या उपायाबद्दल जाणून घेऊया। हा उपाय तुम्हाला मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी करायचा आहे। या दिवशी अंगारक योग तयार झाला आहे। हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। सकाळी करायचा असल्यास 9:30 ते 10च्या आधी करावा। जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेत करू शकता। हा उपाय घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांसाठी करता येतो। मुलं आणि मुली दोघांसाठीही हा उपाय आहे। घरातील लहान मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, ऐकत नाहीत, उद्धट वागतात किंवा सतत रडत असतात। तसेच काही मुलं वारंवार आजारी पडतात किंवा जेवण टाळतात। अनेक वेळा बाहेरील नजरेमुळेही मुलांवर परिणाम होतो। घराबाहेर गेल्यावर सर्व लोक चांगलेच असतात असे नाही। काहींच्या नजरेचा परिणाम मुलांवर होतो, ज्यामुळे त्यांना त्रास होतो। मोठ्या मुलांबाबत पाहिले तर ते अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही, परीक्षेत विसरतात, अभ्यासात मन लागत नाही। काही वेळा आधी हुशार असलेली मुलं अचानक अभ्यास सोडतात, मोबाईलमध्ये जास्त गुंततात। काही मुलांना चांगली नोकरी मिळत नाही किंवा विवाह जुळत नाही। तसेच जी मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी गेली आहेत त्यांच्या यशासाठीही हा उपाय उपयुक्त आहे। जरी मुलं दूर असली तरी आईवडील घरी राहून हा उपाय करू शकतात।
हा उपाय अत्यंत प्रभावी असून यश देणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाने अंगारकी चतुर्थीला हा उपाय करावा. जर आईला मासिक पाळी असेल तर वडील हा उपाय करू शकतात. मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडूनही हा उपाय करून घेऊ शकता. गणपती बाप्पा हे सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि मंगलदाता आहेत. त्यांच्या पूजेसाठी कठीण नियम नसतात. ते इच्छापूर्ती करणारे देव आहेत आणि भक्तिभावाने पूजा केल्यास लवकर प्रसन्न होतात. ते ज्ञान आणि बुद्धीचे देव आहेत. म्हणून मुलांसाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि देवघरातील देवांची पूजा करावी. गणपती बाप्पांची मूर्ती असल्यास पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. फोटो असल्यास स्वच्छ पुसावा. नंतर हळद, कुंकू, अक्षता, चंदन आणि फुले अर्पण करावीत. दासवंदाचे फूल असल्यास अर्पण करावे, नाहीतर झेंडूचे फूल चालेल. नंतर गूळ खोबरे किंवा मोदक नैवेद्य दाखवावा. यानंतर ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा शक्य असल्यास 108 वेळा जप करावा. अन्यथा 11 किंवा एकदा केला तरी चालेल. त्यानंतरच उपाय सुरू करावा. उपायासाठी मातीचा दिवा घ्यावा. तुटलेला नसावा. त्यात मोहरीचे तेल टाकावे. नसेल तर साधे तेल वापरू शकता. त्यात पिवळी किंवा काळी मोहरी टाकावी. नंतर दुहेरी कापसाची वात करून तिला हळद कुंकू लावून दिव्यात ठेवावी. एका प्लेटमध्ये हळद, कुंकू आणि तूप मिसळून स्वस्तिक करावे आणि त्यावर दिवा ठेवावा. हा दिवा देवघरात गणपती समोर ठेवून प्रज्वलित करावा. नंतर त्यात 5 अखंड काळे मिरे आणि 5 कापूर वड्या टाकाव्यात. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून धूप दीप दाखवावा. त्यानंतर बसून गणपती अथर्व शीर्ष एकदा किंवा 11 वेळा म्हणावे. मग गणेश स्तोत्र आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र 21 वेळा जप करावा. यानंतर हात जोडून मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी. मुलांना वाचता येत असल्यास त्यांच्याकडूनही मंत्र आणि स्तोत्र म्हणून घ्यावे. हा दिवा अंगारकी चतुर्थीपासून पुढील 21 दिवस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी लावावा. रोज नवीन वात आणि नवीन 5 काळे मिरे वापरावेत. जुने मिरे आणि वात एका डब्यात साठवून ठेवावेत. 22व्या दिवशी ते सर्व निर्माल्यात टाकावेत. जर 2 मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगळा दिवा लावावा. सेवा एकत्र करू शकता, पण दिवे वेगळे असावेत. कापूर बदलण्याची गरज नाही. मुलं बाहेरगावी असली तरी हा उपाय करता येतो. तसेच या दिवशी मुलांकडून 21 दुर्वा गणपतीला अर्पण करून घ्याव्यात. यामुळे मुलांची प्रगती होते, त्यांचे दोष दूर होतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. काही दिवसातच याचा अनुभव मिळतो. अंगारक योग दुर्मिळ असतो आणि वर्षाच्या सुरुवातीलाच आला आहे. या दिवशी गणपती तत्व अत्यंत प्रभावी असते. त्यामुळे केलेल्या उपायांचे फळ निश्चित मिळते. ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.